Okay, good morning friends. Today we discuss on new topic, conductivity. This topic belongs to chapter electrochemistry. पहिले आपण पाहून घेऊ रेजिस्टन्स वर्सेस कंडक्टन्स अँड रेजिस्टिव्ह वर्सेस कंडक्टिव्हिटी. रेजिस्टन्स हा आर ने डिनोटेट करतात आणि कंडक्टन्स हा जी ने डिनोटेट करतात. दोघांचं रिलेशन्स आपल्याला पाहायचंय मध्ये कंडक्टिव्हिटीमध्ये. त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी, कारण की कंडक्टिव्हिटी द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. कंडक्टन्स काय आहे? हा रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी म्हणजे जी अपॉन आर. दिस इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ओम्स लॉ. आधी आपण काय पाहून घेऊ? ओम्स लॉ पाहून घेऊ. ओम्स लॉ काय? व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. याच्यामध्ये व्ही काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टू टर्मिनल्स. आणि आय काय? हा करंट आहे. आय काय? ह्याच्यात काय? करंट आहे. जेवढा पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल तेवढा आय काय असेल? नेहमी काय असेल? जास्त असेल. म्हणून काय म्हणतात? म्हणून काय? The electrical current flowing in metallic conductor is directly proportional to the potential difference across the terminals. म्हणजे ज्या मेटॅलिक कंडक्टर दिलेला असेल त्या मेटॅलिकचे जे टर्मिनल असेल त्याला जे अक्रॉस पोटेन्शियल व्ही हा अप्लाइड केलेला असेल तो जेवढा जास्त असेल तेवढाच करंट काय असेल? जास्त असेल. म्हणजेच व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. नाव आता आपल्याला जर डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह कट करायचं असेल कॉन्स्टंट ठेवून, कॉन्स्टंट काय ठेवावं लागलं? आपल्याला आर ठेवतो. म्हणजे व्ही इज इक्वल टू आर इंटू आय. रिअरेंज इक्वेशन्स. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. इक्वेशन म्हणजे काय आहे? आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. जेवढं व्ही वाढत असेल अक्रॉस पोटेन्शियल जास्त वाढत असेल तेव्हा आर काय असेल? काय असेल? जास्त असेल. पण आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आय म्हणजे तेव्हा आय काय होऊन जाईल? हा कमी होऊन जाईल. काय असेल? कमी. कारण की जेवढं रेजिस्टन्स वाढत जाईल तेवढा करंट काय होत जातं? हा कमी कमी होत जातं. म्हणजेच आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आय. दिस इज द इक्वेशन्स ऑफ ओम्स लॉ अबाउट रेजिस्टन्स. आता आपण पाहू एक मेटॅलिक कंडक्टर घेतलाय. या मेटॅलिक कंडक्टरमध्ये एक मेटॅलिक कंडक्टर असेल, त्याला एक अप्लाइड पोटेन्शियल अप्लाइड केलेला असेल. त्याच्यात काय असेल? सेल असेल, एक वायर कनेक्ट केलं असेल सेलला. सेल पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. जे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल ते काय असेल? हायर पोटेन्शियल असेल आणि निगेटिव्ह टर्मिनल असेल लोअर पोटेन्शियल असेल. म्हणजे करंट कोणत्या दिशेने वाहते? दिस डायरेक्शन फ्लोविंग थ्रू द करंट. म्हणजे दिस डायरेक्शन्स, या डायरेक्शन कोण करंट असेल? फ्लो होत असेल. त्याला अपोजिट कोण असेल? इलेक्ट्रॉन त्याला काय असेल? अपोजिट असतील. नंतर मग इथं बघा व्हॅल्यू ऑफ व्ही दॅट इज बॅटरी इन्क्रीज द पोटेन्शियल डिफरन्स करंट ऑल्सो इन्क्रीजेस. दॅट इज अ पोटेन्शियल डिफरन्स. नाव आता आपण पण घेऊ आर इज इक्वल टू आय अपॉन व्ही. बट आय अपॉन व्ही काय आपल्याकडे? जी. हा काय आहे? जी. हा काय असेल? जी. दॅट इज अ पोटेन्शियल डिफरन्स करंट. काय असेल? पोटेन्शियल. म्हणजे काय इक्वेशन येईल तुमच्याकडे? आर इज इक्वल टू जी. रिअरेंज इक्वेशन जी इज इक्वल टू 1 अपॉन आर. म्हणजेच काय असेल? दिस इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे कंडक्टिव्हिटी काय असेल? रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजेच काय असेल? जेवढा जी जास्त असेल तेवढा आर काय असेल? कमी असेल. आर काय असेल? कमी असेल. नंतर आपण आता रिलेशन पाहिलं जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. आता आपण पुढचं पाहून घेऊ. जर इक्वेशन असं लिहिलं मी आर इज इक्वल टू 1 अपॉन जी म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी असं इक्वेशन लिहिलं तर तुम्हाला माहिती असेल की व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे काय येईल? आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे आर काय आपल्याकडे? आर इज इक्वल टू काय? 1 अपॉन जी. म्हणजेच काय येईल? व्ही अपॉन आय. म्हणजेच काय झालं? जी इज इक्वल टू आय अपॉन व्ही. म्हणजे इथं काय झालं? जी म्हणजे
G is directly, conductivity is directly proportional to I but inversely proportional to V. म्हणजे जेवढा पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल बरोबर आहे थोडा जी काय असेल कमी होत जाईल, थोडा जी काय होऊन जाईल कमी होऊन जाईल, पण करंट काय जाईल वाढत जाईल. दॅट इज अ कंडक्टिव्हिटी. आणि जनरली काय कंडक्टिव्हिटी इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. म्हणजे जी इज इक्वल टू 1/R. दिस इज अ रेजिस्टन्स. दिस इज अ relation between resistance versus conductance. That is a conductor. आणि म्हणजे कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स हा नेहमी काय असतो कंडक्टरचा असतो. काय असतो कंडक्टर म्हणजे काय बॉडीचा असतो. आणि रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी हे नेहमी काय असतं मटेरियलचं असतं. काय असं एखाद्या मटेरियलचं. नाऊ विल नेक्स्ट टॉपिक इज रेजिस्टिव्हिटी. काय असेल रेजिस्टिव्हिटी. The resistance R of the conductance is directly proportional to the length. Directly proportional to length, but inversely proportional to the cross section area. Cross section area काय असेल A असेल त्या मटेरियलचं. म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ वरती. त्या सपोज मी एक्झाम्पल घेतलं, हा काय मेटॅलिक कंडक्टर आहे, हा एक मेटॅलिक कंडक्टर आहे. या दोन्ही मेटॅलिक कंडक्टरमध्ये लेंथ काय कमी, याची लेंथ काय जास्त, याची लेंथ काय कमी. म्हणजे रेजिस्टिव्हिटी ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. काय असेल लेंथवरती, बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द मेटल. म्हणजे जेवढं लेंथ वाढत जाईल तेवढी काय असेल रेजिस्टिव्हिटी काय जाईल वाढत जाईल, पण इन्व्हर्सली प्रपोर्शनल कोण क्रॉस सेक्शन एरियावरती. नाव म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, हा स्मॉल L आहे, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द मेटल. तर त्या मटेरियलचं क्रॉस सेक्शन ऑफ त्या मटेरियलचं म्हणजे काय झालं R प्रोपोर्शनल टू L/A. म्हणजे हा काय असेल L त्या मटेरियलची लेंथ आणि त्याचा काय असेल क्रॉस सेक्शन. डायरेक्टली प्रपोर्शनल कट केलं तरी काढाल कॉन्स्टंट. म्हणजे काय असेल रो काय असेल एक कॉन्स्टंट. म्हणजे R इज इक्वल टू रो L/A. दिस इज अ रेजिस्टिव्हिटी. दिस इज अ रेजिस्टिव्हिटी. आणि वेर इज अ रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट. जर आपण रिअरेंज इक्वेशन केलं R इज इक्वल टू R इंटू A/L. दिस इज अन इक्वेशन्स ऑफ द रेजिस्टिव्हिटी. जर इथं पाहिलं आपण मी आधी बोललो की रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी हे मटेरियलची असते. रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स हा नेहमी कोणाचा असतो कंडक्टरचा असतो. ना आता युनिट्स पाहून घेऊ. युनिट्स रो इज इक्वल टू R मेजर इन ओम. ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया मेजर इन मीटर क्यूब आणि लेंथ इन मीटरमध्ये काय जाईल कॅन्सल होऊन जाईल. उरलं कोण मध्ये रो इज इक्वल टू R इंटू M. दॅट इज अ युनिट्स ऑफ द रेजिस्टिव्हिटी. नाव विल डिस्कस न्यू टॉपिक डिस्टिंक्शन बिटवीन इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. आता आपण पाहून घेऊ इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. आता पहिला पॉईंट आहे त्याच्यातला द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणताही मेटॅलिक कंडक्टर असेल त्याच्यातला जो करंटचा फ्लो होतो तो कोणामध्ये इलेक्ट्रॉनच्या मायग्रेशन्समुळे होत असतो. पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ द आयन्स इनसाइड द सोल्युशन. म्हणजे त्या सोल्युशनमध्ये काय असतील आयन्स असतील. ते आयन्स आर रिस्पॉन्सिबल टू फ्लो करंट इन टू द सोल्युशनच्या मध्ये. हे सॉलिड हे कशा बाबतीत असेल मेटॅलिकच्या बाबतीत असेल. कोणत्या बाबतीत आहे सोल्युशनच्या बाबतीत असेल. सोल्युशन म्हणजे कोण असेल आयन्स असतील ते काय रिस्पॉन्सिबल असतील टू फ्लो द करंट. बट इथे काय असतील इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द टू फ्लो द करंट टू द दॅट पर्टिक्युलर मेटल्स. नंतरचा पॉईंट येतो इन दिस टाईप ऑफ द मॅटर नॉट ट्रान्सफर. याच्यामध्ये मॅटर ट्रान्सफर होत नाही कारण की इथे इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे. म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल अपोजिट असेल त्याला पण इथं काय होतं इथं मॅटर ट्रान्सफर होत नाही. इथं कोणाचं कोण फ्लो होते फक्त इलेक्ट्रॉन्स हा मायग्रेट होतात.
वन पॉईंट टू अनदर पॉईंट. इथं काय होतं, इन दिस टाईप ऑफ कंडक्शन मॅटर आर एक्सचेंज ऑर ट्रान्सफर. मॅटर काय होतं, हा एक्सचेंज होतो. सपोज दॅट यू टेक द वॉटर्स आणि त्याच्यामध्ये तुम्ही साल्ट टाकून द्या, म्हणजे याच्यात मॅटर काय झाला, साल्ट हा काय झाला, मॅटर झाला, हा काय झाला, ट्रान्सफर होतोय, हा काय होतोय, ट्रान्सफर. आणि त्याच्यात जे आयन्स असतील की Na सेल, Na+ सेल मायनस, हे काय होतील, ट्रान्सफर होतील. म्हणजे इथं काय होतं, मॅटर काय होतं, हा एक्सचेंज होत असतो. आणि इथं बघा, केमिकल चेंज डज नॉट ऑकर. इथे केमिकल चेंज काय होणार नाही, कारण की सरळ एखाद्या मेटॅलिक कंडक्टरमधून करंट काय होतील, पास होईल. पण इथं जर विचार केला आपण, इथं केमिकल चेंज काय होतं, टेक प्लेस होतो. म्हणजे आयनचं काय होतं, मायग्रेशन होतं. एखाद्या सोल्युशनमध्ये केमिकल रिॲक्शन्स टेक प्लेस होते, म्हणून इथं करंट काय होतं, फ्लो होतं. म्हणून इथे केमिकल चेंज काय होतं, टेक प्लेस होत असते. नंतरचा पॉईंट होतो, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टन्स इंक्रीजेस अँड कंडक्टन्स डिक्रीज विथ टेम्परेचर्स. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होईल, रेजिस्टन्स बी काय होत जाईल, वाढत जाईल. रेजिस्टन्स काय होईल, वाढत. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टन्स इंक्रीजेस अँड कंडक्टन्स डिक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर. इंक्रीज इन टेम्परेचर. इथं काय होतं, रेजिस्टन्स डिक्रीजेस अँड कंडक्टन्स increases with increase in temperature. Increase in temperature. These are the points are belongs to the electrolytic conductors and electronic conductors. Now see next topic, electrolytic conductors. The electrolytic conductors मध्ये काय होणार आहे, conduction due to migration of electrons, that is a positive and negative ions inside the solutions. म्हणजे इथे जे कंडक्शन होणार आहे ते कोणामुळे होणार आहे, ते मायग्रेशन ऑफ आयन्समुळे. सपोज दॅट आय एम टेक वन बिकर, इनसाइड द बिकर कीप द 1 स्पून ऑफ साल्ट. मग तिथे काय आयन्स असतील, ते आयन्स कधी रिस्पॉन्सिबल असतील त्या सोल्युशनमधून करंट पास करायला. पण तसं इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्समध्ये नसतं. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्समध्ये काय असतात की इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन होतं, इथं काय होतं, आयनचं मायग्रेशन होतं. नंतरचा पॉईंट आहे, आयनिक सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड बेस आर गुड एक्झाम्पल ऑफ द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. म्हणजे आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे एखादं सोल्यूट जर पाणी ॲक्वेस सोल्युशन म्हणजे डिझॉल्व्ह करत असेल, ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होत असेल, त्याचे आयन्स पूर्णपणे तयार होत असतील, त्याला मी काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणणार आहे. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा काय असतं, ते गुड कंडक्टर असतात. काय असतं, ते गुड कंडक्टर असतात. आणि वीक इलेक्ट्रोलाइट काय असतं, ते पार्शियली डिझॉल्व्ह असतात, म्हणजे त्यांचे आयन्स हे पूर्णपणे तयार होत नाही. म्हणजे 100% म्हणजे 50% आयन्स आले इन्व्हॉल्व इन साईड द सोल्युशन्स. म्हणजे त्यांचं ते काय असेल, ते कसं बॅड म्हणता नाही, त्याचं कंडक्टन्स कसं मी कसं कमी असेल. नंतर द सोल्युशन ऑफ द ऑल इलेक्ट्रोलाइट्स आर सेम कॉन्सन्ट्रेशन डू नॉट हॅव द सेम कंडक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक सोल्युशनचं जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्यांचा कंडक्टिव्हिटी ही सेम येणार नाही. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे बी सेम असेल पण त्यांचं कंडक्टिव्हिटी सेम येणार नाही. Strong electrolyte dissociate almost, therefore the strong electrolytes while weak electrolytes are the partially dissociated, therefore they are the low conductance. म्हणजे कंडक्टन्स का असेल, कमी जास्त असेल. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे कम्प्लिटली डिसोसिएट होतात त्या सोल्युशनमध्ये, म्हणून त्याचं कंडक्टन्स का असेल, जास्त असेल. वीक इलेक्ट्रोलाइट हे कमी डिसोसिएट होतात त्या सोल्युशन्समध्ये, म्हणून त्याचं कंडक्टन्स का असेल, कमी असेल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. थँक्यू.